हॅलो फ्रेंड्स, ओके. आता सो आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल बघूया. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट सब्जेक्टचं प्रॅक्टिकलचं एम आहे मेजर दी AC अँड DC क्वांटिटीज बाय युझिंग द क्लॅम्पॉन मीटर. ओके, आता हे काय दिसते तुम्हाला? क्लॅम्पॉन मीटर आहे. ओके, आपण मल्टीमीटर पण यूज करतो कशासाठी? AC आणि DC क्वांटिटीज मेजर करण्यासाठी. बट हे काय, विदाऊट कनेक्शन आपण नाही का करंट मेजर करू शकतो. आणि व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण काय करणार? इथे ह्या प्रोब्स दिल्या आहे, राईट ना. ह्या प्रोब्स काय करणार? आपण इथे कनेक्ट करणार आणि हा ब्लॅकवाला कॉमनला कनेक्ट करणार. ओके, इथे लिहिलं आहे व्होल्ट आणि ओम, राईट, म्हणजे व्होल्ट मेजर करण्यासाठी. ओके, आता याच्यावर क्लॅम्पॉन मीटरवरती आपण काय काय मेजर करू शकतो? AC करंट, एम्पियर, म्हणून ए दिला आहे. ओके, देन नेक्स्ट आहे AC व्होल्टेज, देन DC व्होल्टेज आपण कंटिन्युटी चेक करू शकतो, देन ओहम चेक करू शकतो म्हणजे रेजिस्टन्स. ओके, देन नेक्स्ट आहे DC व्होल्टेज आणि AC व्होल्टेज. ओके, अगेन पुन्हा रेजिस्टन्स अँड कंटिन्युटी. ओके, हे सगळं आपण कशाने चेक करू शकतो? क्लॅम्पॉन मीटरनी. ओके, सो आता आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे? क्लॅम्पॉन मीटर यूज करून आपल्याला काय करायचं आहे? AC करंट मेजर करायचं आहे. ओके, सो आता आपण नाही का AC करंट मेजर करूया. आता ऑब्झर्वेशन टेबल बघूया. या प्रॅक्टिकलसाठी ऑब्झर्वेशन टेबल काय आहे? ओके, आता ऑब्झर्वेशन टेबल बघा. क्लॅम्पॉन मीटर फर्स्ट आहे आपला AC करंट मेजरमेंट. ओके, विथ द हेल्प ऑफ क्लॅम्पॉन मीटर. सो फर्स्ट काय असणार आहे? क्लॅम्पॉन मीटर रिडिंग अँड ॲमीटर रिडिंग. आपण दोघांची कंपॅरिझन करू, नियरली इक्वल आल्या पाहिजे त्या. ओके, सो आता आपण क्लॅम्पॉन मीटरनी नाही का AC करंट मेजर करू. AC करंट मेजर करण्यासाठी आपण काय करणार आहे? आपण हे AC सर्किट क्रिएट केलं आहे. ओके, याच्यामध्ये काय केलं आहे? ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज केला म्हणजे काय असणार आहे? AC सप्लाय असणार आहे. ओके, आणि DC साठी आपण काय करणार? DC सोर्स यूज करणार आहे. ओके, आता हा आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर घेतला आहे, त्याचे हे कनेक्शन केले. ओके, आता जर समजा आपल्याला करंट मेजर करायचं आहे, करंट मेजर करण्यासाठी आपण काय करणार? ही जी वायर आहे, ओके, त्याच्या रेंजकडनं लोडला गेली, राईट. या वायरच्या अक्रॉस आपण काय करणार? ते क्लॅम्पॉन मीटर धरणार आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला काय होईल? करंट मेजर होईल. ओके, सो आपण आता स्विच ऑन करूया सप्लाय. ओके, सो आता आपण स्विच ऑन केलं सप्लाय. ऑटो ट्रान्सफॉर्मरने आपण व्होल्टेज व्हॅरी केलं. व्होल्टेज किती केलं? 80 व्होल्ट. ओके, देन आपण करूया आपण लोड अप्लाय केला. लोड अप्लाय केल्यामुळे काय होईल? करंट व्हॅरी होईल. ओके, आता इथे करंटचं ऑब्झर्वेशन बघा. करंट इथे दिसतोय तुम्हाला इथे 0.8. त्यांची लाईन रेंज सिलेक्ट केली ना आपण, म्हणजे काय आहे? 0.8. ओके, आता आपण इथे काय केलं? ही जी वायर आहे याच्या अक्रॉस काय कनेक्ट केलं? क्लॅम्पॉन मीटर. ते किती दाखवत आहे? 0.9, म्हणजे नियरली इक्वल आहे. ओके, सो आता आपण ही रिडिंग नोट डाऊन करूया. ओके, आपण नोट डाऊन केली. 0.9 एम्पियर क्लॅम्पॉन मीटरनी आणि ॲमीटर रिडिंग आली 0.8 एम्पियर. ओके, हे क्लॅम्पॉन मीटर ते काय करतं? ॲक्युरेट रिडिंग देतं. याच्यामध्ये ॲमीटर रिडिंगमध्ये काय असू शकतं? आपले ऑब्झर्वेशन एरर पण असू शकतो. ओके, बट हे काय नियरली इक्वल दिसतात, 0.9 आणि 0.8. ओके, आता आपण सेकंड रिडिंग घेऊया. सेकंड रिडिंगसाठी काय करणार आहे? आपण व्होल्टेज व्हॅरी करूया. ओके, व्होल्टेज व्हॅरी केलं आपण. इकडे ऑब्झर्व करा किती दिलं आपण? 100 व्होल्ट. ओके, आता आपण काय करूया? लोड इन्क्रीज करूया. झाला लोड इन्क्रीज. ओके, सो आता आपण करंटचं ऑब्झर्वेशन बघूया. किती दिसतो इकडे? 2.3 एम्पियर, राईट. ओके, आता इथे ऑब्झर्व करा किती दिसतोय क्लॅम्पॉन मीटरमध्ये? 2.0 एम्पियर आणि आपला तिथे किती होता? 2.3 एम्पियर. ओके, सो आपण नोट डाऊन करूया. सो आपण नोट डाऊन केलं क्लॅम्पॉन मीटर 2.0 एम्पियर अँड ॲमीटर इज 2.3 एम्पियर. ओके, आता आपण नेक्स्ट काय करूया? AC व्होल्टेज मेजर करूया. ओके, सो क्लॅम्पॉन मीटर आणि व्होल्ट मीटरची रिडिंग आपण कम्पेअर करूया. ओके, सो आता बघूया. ओके, सो आता आपण व्होल्टेज मेजर करूया. इथे किती दिसतंय? 100 व्होल्ट, राईट. ओके, आता आपण क्लॅम्पॉन मीटरमध्ये बघूया. आपण क्लॅम्पॉन मीटर काय केलं? अक्रॉस कनेक्ट केलं, रेड अँड ब्लॅक प्रोब. ओके, किती आली? 97 व्होल्ट. ओके, आणि तिकडे किती होती? 100 व्होल्ट. ओके, आपण नोट डाऊन करूया. सो आपण AC व्होल्टेज मेजरमेंट लिहिलं क्लॅम्पॉन मीटरनी 97 व्होल्ट आणि इथे किती? व्होल्ट मीटरनी 100 व्होल्ट. ओके, आता सो आपण व्होल्टेज व्हॅरी करूया. व्होल्टेज काय करूया? आपण इन्क्रीज करूया. इथे ऑब्झर्व करा. आपण व्होल्टेज देऊया ॲक्युरेट 120. दिला 120. विथ द हेल्प ऑफ नॉबने आपण तो व्हॅरी केला. झाला 120. आता इथे ऑब्झर्व करूया आपण किती येतो. ओके, इकडे बघा किती आला? 115 व्होल्ट. ओके, सो आपण ते नोट डाऊन करूया. किती आला क्लॅम्पॉन मीटरनी? 115 व्होल्ट, राईट. 115 व्होल्ट आणि
व्होल्टमीटर रिडिंग आलं 120 व्होल्ट. ओके, सो आपण काय केलं, AC व्होल्टेज मेजर केला आणि AC करंट मेजर केला. आता आपण नेक्स्ट काय करायचं, आपल्याला DC करंट मेजर करूया. ओके, त्यासाठी आपल्याला DC सर्किट लागेल. आता हे क्लॅम्पोन मीटर ऑब्झर्व करा. ह्या क्लॅम्पोन मीटरमध्ये आपण DC व्होल्टेज मेजर करू शकतो, पण DC करंट मेजर नाही करू शकत. ओके, सो आपण DC क्वांटिटीजमधलं काय करूया, DC व्होल्टेज मेजर करूया. ओके, त्यासाठी ऑब्झर्वेशन टेबल आहे आपला. DC व्होल्टेज मेजरमेंटसाठी क्लॅम्पोन मीटरचे रिडिंग लिहायचे आणि आपल्याला व्होल्टमीटरचे रिडिंग लिहायचे आणि त्या काय करायच्या, कम्पेअर करायच्या. ओके, कुठल्या ॲक्युरेट रिडिंग भेटत आहे. ओके, सो आता आपण काय करणार आहे, DC सर्किट घेतलं आपण इथे. ओके, हा काय आपला DC सोर्स आहे. देन आपण काय केलं, हे DC ॲमीटर DC व्होल्टमीटर घेतलं आहे. देन आपण काय केलं, हा रिओस्टॅट व्होल्टेज करंट व्हॅरी करण्यासाठी यूज करतोय. ओके, सो आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये DC सोर्स ऑन करूया. ऑन केला. सो आता आपण समजा 20 व्होल्ट देऊया. इथे बघा मी नॉब व्हॅरी करते. त्याच्या थ्रू आपण तिथे ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या नॉबनी व्हॅरी करायचो ना, आता DC सोर्समध्ये आपण याच्या नॉबनी व्हॅरी करूया. किती दिला, 20.2. ओके, सो आता इथे ऑब्झर्व करा, व्होल्टमीटरमध्ये किती दिसतंय, ॲक्युरेट 20 दिसतोय. ओके, दिसतोय ॲक्युरेट 20. ओके, व्होल्टमीटरचे रिडिंग किती आले, 20. ओके, आणि आता आपल्या क्लॅम्पोन मीटरमध्ये काय डिस्प्ले होते, आपण काय केलं, हे रेड अँड ब्लॅक नोब प्रोब आहे, आपण ती कनेक्ट केली. किती दिसतंय, 19 व्होल्ट आणि तिथे किती होता, 20 व्होल्ट. ओके, सो आपण ह्या रिडिंग नोट डाऊन करूया. सो आपण रिडिंग नोट डाऊन केला. किती आलं, 19 व्होल्ट क्लॅम्पोन मीटरनी आणि व्होल्टमीटरनी 20 व्होल्ट. ओके, आता आपण काय करूया, व्होल्टेज व्हॅरी करूया. आता मी व्होल्टेज व्हॅरी केलं, किती आलं, 23. ओके, आपण 23ला व्हॅरी केलं. इथे बघा, इथे ऑब्झर्व करा किती दिसतोय, 22 आणि 23च्या मध्ये दिसतंय. राईट, ठीक आहे, आपण 23 कन्सिडर करूया. ओके, आता क्लॅम्पोन मीटर काय डिस्प्ले करतोय, 22, 23 ते पण व्हॅरी होतंय. राईट, म्हणजे सेंटर पोझिशनला आहे. सो आपण 23 कन्सिडर करूया. ओके, सो आपण नोट डाऊन करूया. ओके, आपण नोट डाऊन केलं, क्लॅम्पोन मीटरनी 23 व्होल्ट आला आणि व्होल्टमीटरनी पण 23 व्होल्ट आला. ओके, सो आपलं काय हे प्रॅक्टिकल इथे कव्हर झालं आहे. काय प्रॅक्टिकलचं एम होतं, क्लॅम्पोन मीटरनी काय करायचं होतं, आपल्याला व्होल्टेज AC आणि DC क्वांटिटीज मेजर करायच्या होत्या. ओके, आपण सगळ्या क्वांटिटीज इथे मेजर केलेल्या आहेत. ओके, सो आपलं हे प्रॅक्टिकल इथे कव्हर झालं. थँक्यू.